पण पाहतो दीक्षाभूमीतील या पार्किंगला विरोध केला जातोय। सरकार खरं तर कुठेतरी डेव्हलपमेंटचा विचार करते, मात्र या डेव्हलपमेंटच्या पार्श्वभूमीवर इथे विरोध होताना दिसतोय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आता प्रकाश आंबेडकर सर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रकाश आंबेडकर सर, आपण पाहतो एकूण तीव्र भावना या सगळ्या आंदोलकांच्या दिसतात, तुमची काय भूमिका आहे, तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यावर? एक तर ती दीक्षाभूमी जी आहे ती दीक्षाभूमीच राहिली पाहिजे। लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं असणारे जे भावना आहेत त्या भावनेशी खेळू नये। हे जे तोडफोड करणारे जे त्यांना असणारं माझं आव्हान आहे की तुम्ही दीक्षाभूमीवरती तोडफोड करण्याच्या ऐवजी जे ट्रस्टीज आहेत त्यांना तुम्ही जाब विचारा ना की हे तुम्ही का बांधताय। दीक्षाभूमीची तोडफोड करून काय उपयोग आहे? अगदी प्रकाश सर, मात्र कुठेतरी सरकार जे डेव्हलपमेंट करतंय त्या पार्श्वभूमीवर याचा कुठेतरी तोटा होऊ शकतो किंवा सरकारच्या कामांना ब्रेक लागू शकतो, यामुळे त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? सरकारच्या कामाला ब्रेक लागण्यापेक्षा तिथल्या असणाऱ्या लोकांच्या भावना बघणं महत्वाचं आहे। त्याच्यामुळे लोकांच्या भावना बघितल्या पाहिजे। सरकारचं काय, सरकार चालत राहतं। या संदर्भात सुद्धा सरकारने जर दखल घेतली नाही तर या सगळ्या अनुयायांच्या किंवा तुमच्या नंतरच्या मला एकंदरीत असं दिसतंय की जे ट्रस्टीज आहेत त्यांना असं लोकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही का जागा ही दिलेली आहे। शासनाने दिलेली जागा आहे ती, शासनाने दिलेली जागा दीक्षाभूमीसाठी होती। असेंब्लीमध्ये त्याच्या संदर्भातला ठराव झालेला आहे आणि त्यांनी त्याची असणारी देखभाल करण्यासाठी जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीची त्याची देखभाल केली पाहिजे। ते जर परमिशन देणार असतील तर लोक त्यांच्या विरोधात जाणार आहे। आणि म्हणून म्हटलं की लोकांनी दीक्षाभूमीचं तोडफोड करण्याच्या ऐवजी त्या ट्रस्टीजना विचारा तुम्ही परमिशन का दिली म्हणून। अगदी नक्कीच प्रकाश सर, आपण जर पाहिलं तर तीव्र आक्रमक पद्धतीने हे आंदोलन सध्या होताना दिसतंय, कारण या बांधकामाच्या साहित्याची सुद्धा तोडफोड होते। त्यामुळे हे बांधकामाचं जे घाट सरकारनं घातलेलं आहे की पार्किंगची जी सगळं बांधकाम आहे ते तुम्ही रद्द करायला लावणार आहात का? हो, ते बांधकाम तिथे मोकळी जागा फार आहे, तरी सुद्धा सरकारनं जर दखल घेतली नाही तर तुमची भूमिका काय असेल? बरीच ते दीक्षाभूमीच्या आजूबाजूला असणारा अनेक जागा आहे की जिथे पार्किंग केलं जाऊ शकते, तेव्हा इथेच का? अगदी, मात्र तरी सुद्धा सरकारनं सर दखल घेतली नाही तर तुमची भूमिका काय असेल? आंदोलनाचा बरोबर राहणार आम्ही। आणखी तीव्र हे आंदोलन होणार? हो, अगदी नक्कीच। धन्यवाद प्रकाश आंबेडकर सर, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। अतिशय तीव्र भावना सध्या या सगळ्याच आंदोलकांच्या पाहायला मिळतात आणि त्या पार्श्वभूमीवर जे नेते आहेत, आनंदराज आंबेडकर असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा सचिन खरात असतील, या सगळ्यांनी या पार्श्वभूमीवर या सगळ्या आंदोलकांचं समर्थन केलेलं आहे, आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे आणि हा जो पार्किंगचा घाट घातला जातोय त्याला तीव्र विरोध केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता सरकार या संदर्भात काय दखल घेते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन सध्या केलं जात आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।